पहिला अख्खा राडा तसाच पडलाय. पाहुणं रात्री आल्यात गेले असते वाचले असते आणि जाग्यावर आणि खुशाल झोपली. काय बायको येईन काय भेटली अवघडी. यायला मी कवाचा उठलोय काय झालंय कवर झोपती ही. ए बायको ए बायको. हो दाजी. हा हो मी आहे. आणि तू कवा राहिली इथं? का म्हणजे रात्रीच. मग बायको गेली काय तिकडे पाहुणं बरं. अहो काही काय बोलता दाजी जाऊ दे तुम्ही. जाऊ दे जाय नका जाऊ दे. तू आहे ना काळजी करू नको मी आहे नाही तर. तू आहे ना आता तिला तिकडेच राहू दे. तू इथंच राहा बरं का. झालं काय आपल्याकडे काय कमी काय तवा ती तसं आहे ना खाऊन खाऊन जाम झालेलं आहे. अजिबात नको येऊ दे इथं. नाही आली तर नाही आली नको येऊ दे. मी आहे ना तुला काय काळजी करू नको. अहो तुमची बायको कशाला जाईल तिकडं. आणि मग कुठे तायडी तिकडं आज स्वयंपाक घरात आहे. हाय काय. आणि मग अरे मला वाटलं बरी बियात गेली. वाईटगलो तिला खाऊन खाऊन तिने माझा बी काटा चालवलाय आणि तर पुण्यच तास झाले. आता तिच्या याच्यावरनं कळतच आहे आम्हाला का कशी खाऊन खाऊन तुम्ही तिला पोचलंय ते. फार काड्या करून टाकल्या. काड्या हा म्हणजे माझ्या तुमच्या. मला वाटलं तिच्या. मी तेच म्हणलं अशा कशा काही काड्या का काड्या आहे का बांबू केलेत काय माहित आता. ती आहे हा. पण आता आहे ना एक काम करायचं इथून जायचंच नाही. का इथंच राहायचं. का? तिला काय नाही तिला नाही कळून द्यायचं अजिबात. म्हणायचं आता आयडिया मी इथंच राहते मला सुट्ट्या येते म्हणायचं. दाजी तसं तुम्ही ना खूप चांगलेत बर का. मी आले ना खूप जीव लावता तुम्ही मला. अरे टायमिंग चुकला रे थोडा. काय चुकलं तू ही ना आधी जन्माला यायला पाहिजे होती. का. हिच्या आधी असती तर आ, काय अडचण राहिली असती का दाजीला. नाही ना. जाऊ दे ही स्वांगाचं जाऊ दे. पण त्याला काय होतंय आता आता तरी काय जमणार नाही काय तेव्हा. आणि जमल? नाही एवढी लाडाची मी बारकी त्याला काय यायची तेव्हा. हा अजिबात काळजी करू नको तशी मी आहे ना. हा कमी जास्त सगळं काही लागू दे चालतंय. बियायचं नाही. हा. पण पण हिला नाही कळून द्यायचं बरं का काही. नाही 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 ते ना बुकणार दोघांचा बी बुकणा करून टाकीन. बुक ना. रिअली ना अंगाव तर परत विषय नाही. काय करल काय सांगताच येत नाही. विचारूच नको करायला. एवढी नको घाबरू. आपण दोघे ती एकटीची. हा तर एक सांगतो अशी हो काय होतंय बर का. हिच्या लय नादी लागण्यात उपयोग नाही. लय भद्री आहे ती. तिला आकलीची आणि तिची होका चुकी. अहो माहितीये मला. आणि आपण दोघे ती एकटीचे हाव. कोपऱ्यात घालून आणायची. तुला काय सांगावं चालतंय. तिला आहे ना मेंदू लय हा मोठा मेंदू आहे पण मेंदूचा वापरच नाही अजिबात. नाही लय गाय बनी ती. अहो तुम्हाला नाही माहिती ती ना पहिल्यापासूनच तशी आहे. मेंदू आहे तिला. आणि तुला ती ना लग्नाच्या आधी पण त्याचा कधी वापर करतच नव्हती. जाऊ दे द्या चाळी. सोडून द्यायचं तसं एवढं काय. आणि तुला एक सांग का हा. आमच्या गावात काय झालंय. काय एक जणाची मिळवणी आली घरी. हा आणि मिळवणी आली हा आणि पटावली त्याने मिळवणी. हा आणि पुढं काय झालंय अजून काय केलं ना लग्न. मिळवणीच गेली नाही माघारी. तुमचं नाही आणणार लगीन. आलं का स्वांग. स्वागावाले लाज वाटत नाही. लाज वाटत ए तसं नाही काय चाललंय ए तिला- बहीण आहे ना तू माझी. तुला एक तुला सांग का मी काय सांगत होतो तुझ्या बहिणीला वजन सांगत होतो मी तुझं. कोपऱ्यात घालून लय बायको माहित चांगली एकच नंबर. कोपऱ्यात घालून कोण कोणाला हाणतंय ध्यानात आहे ना. आपलं नाही चाललंय कुणाचं चाल गावातलं चाललं होतंय. मिळवणी कुणाची आणली गावात नाही का आली काय काय त्यांचं तुला नाही. स्वप्न नका बघू. नाही नाही तुला नव्हतं माझ्या बायको सारखी. हा बायको नाही होणार कोणाला. अहो हा लय तुम्हाला लय बाय बायको लय गुन्हे आहे. हा. आणि मिळून बाई तिचा नादच नाही करायचा कसाच. अहो आणि मला एवढी जपती ना मापत नाही तिला लय जपती. अहो मला काही माहित नाही का बहीण कोणाची आहे? माझी. हा काय ग ड्रामा खेळताय भारी भारी. तुझ्याबद्दल नाही काही तुझं वाजम पाडीत होतो मिळवणी पशी. माझं वजन आणि मिळवणी बाई हा. तुम्हाला सांग हा. का एखाद्या बाईला आहे ना बळच खायला घालावं लागत आहे. ही ना नुसती आणच म्हणती. आहे ना. तुम्हाला सांग का एक दिवस काय केलं 1 किलो मटण आणलो म्या. हा आणलं शिजवलं आणि काय मला 4 खड आख मटण खाल्लं. अहो मला काही माहित नाही का माझीच तायडी आहे. लग्नाच्या आधी पण अशीच होती. आम्ही आहे ना 2 किलो मटण आणलं का त्याच्यातलं आहे ना फक्त 2-2 पीस यायचे सगळ्यांना. बाकी सगळं हीच वर पाहिजे. नाद नाही करायचा बहिणीचा खाण्या बाबतीत. झालं एकच नंबर बहीण अशी बहीण कोणाला होणे नाही. तुमची झाली म्हणजे नशीब तुमचं. लय बायको कोणी माप नाही. कस काय वाटतंय तुला
नाही लय काय भारी वाटायला लागली. तब्येत बरोबर आहे का सगळी? विमानात बसून फिरायला लागले आणि असं करायला लागले. आता काय झालंय? काय झालंय म्हणजे गावात जा, गावातून सामान आणायचं जरा. गावात जायची काय? हा हा, मग मी जातो ना गावात. गावात जायला काय अडचण आहे? काय सामान आणायची? आंबा घेऊन या. आंब होय. हा मला त्याच्यातलं नाही कळत आंब्याचं. काय कळतं, खायचं कळतं का 2-4 टाइम? तिथं आंबा असतात 2-4 क्वालिटीचे. हा. बदाम असतो, केशर असतो, तोतापुरी असतो, इथं कमीच बघ. अजून लय लय प्रकारचे आंबा येतं त्याच्यात. इथं जेवढी शायनिंग बारकुले बी असतात, गावरान बी असतात. हो मी काय म्हणते, इथं जेवढी शायनिंग दाखवत त्याने मिळून पड हा, हा, हा. इथं दाखवा ना आणि आंब्यावर. मग मी काय म्हणलोय तेव्हा तुला बाकीचं? हात काढा. असं होतं मला काय बायको इकडे आहे, ती मेवणी आहे. म्हणजे इकडे असं हात टाकायचा का? अशी टाकीने बरं नाही टाकीत जाऊ दे, कोणावत नाही. वा आंबे आणायला. एक काम कर ना, हा. तुला काय कळेल का नाही? काय? माझ्याकडून कोणी बी जास्त पैसे घेत आंब्याची, मिळवण्याला लय कमी करता येतात. चल आपण दोघी. नको तुला तू बाकीचं बघितलं घरातलं. हे आता गेलो ना असं आलो आता गेलो ना असं आलं. लगेच शेवा. तुम्ही तर म्हटले आता मला कळत नाही आंब्याचे ते पैसे कमी करायचे बिम करा. कमी ही करीन मी, हिला घेऊन जातो. तुमच्या पुढे ना माझ्या अक्कलच बनतो. तो जे कोरडे चढूस तर महागारी नाही आल्यास नाही आलो म्हणजे काय तिकडे राहायला लावती काय गावात मला? हा मी लगेच येतो ताई. है ना. हा. तुला इथे मला काय बाबा समजी ती काय? बर वा घेऊन या. चला मेवणी जाऊ आपण. काय बेच एवढं चला. आंबेच आणायच्यात ना. हात काढा ना, हात काढा. दळीचं तेच वाचा. तुला एक सांगू लागलं का? मला. हे तुझ्यामुळे आहे ना मी उलसा भेटतो रे. म्हणजे चलायला असे हातवात्यात कुंकट काय तोंडात पाय घालती काय? बरं चला ना दाजी आता. तुला आंबा खायच्यात ना? दाजी त्या मेवणीसाठी किती किलो आणीन? 5 किलो आणतो. खाऊ दे. हा काय सांगते दाजी दाजी नको करू आणि अशी चिटकून चटकून नको बसू. समजलं ना, नवरा आहे माझा. तुम्ही वा दाजी पुढे मी आले. अच्छा. काय नाही, गाडी बिडी काढा ना, आपण जाऊ. नाही, तिलाच न्यायचंय. तायडे उगाच काही भलत असेल तर नको डोक्यात आणू. मला काही कळत नाही का कसं राहायचं दाजी बरोबर? कळत असतं तर असं गळ्यात हात टाकून नसतं घेतला. अक्कल आहे का तुला? अजून व्हायचं जायचंय तुझं. अगं तूच म्हणती ना मी लहान आहे, मग दाजी एवढे मोठे आहेत, माझ्या मनात कसं काही येईल बरं? काही पण उगाच काही नको डोक्यात आणू. जाते मी. जा बाई, पण लय चिटकू नको माझ्या नवऱ्याला. माझ्या संसाराचं काही वाटलं होईना असं काही करू नको. अगं नाही ग बाई, नको डोक्यात आणू काही पण. जाते मी. बरं जा. बहीण आहे का दुश्मन आहे? पण बहीण लय बोळी आहे बाई माझी. नवराच लय चॅप्टर आहे माझा. काय कवा काय करीन सांगताच यायचं नाही. हे कवाचे गेलेत अजून येईनात. फोन लावून बघते ना. बंद आहे अगं बाई. दोघांचे फोन का बरं बंद असतील बरं? आणि इतका वेळ झालाय, काय करतात आणि काय नाही, का शिकतात आणि का शिक नाही. मी साधे आंबे आणायला लावलेत. हा माणूस कुठं गेला आणि कुठं नाही काय माहिती. अवघडच आहे, मला वाटच बघावं लागेल ह्या माणसाची. कशी आहे ना काय ना अजून बाई ना असं डोक्यातच घालते. आले आले आले. चला मेवणी बाई. या ना या, तुमचं स्वागत करते या. काय काय हा व्यायामचं नियोजन चाललंय का काही? अहो काय तुमची अक्कल गेली? आम्ही मारायला घेतलाय बाबू तुम्हाला. इथं तर गोळ वाढतोय सगळा. अक्कल नाम चीजच नाही राहिली. म्हणजे अशा बाबूनी माणसं आणता येतात का? मग कशाने हाणतात? मला अजून आहे ना फार बदल करून घ्यावा लागेल बरं का. मी काय काय घडून आणण्याचा पत्या नाही. अहो तू जरा डोकं चालाय शिक. लोक काठीने हाणत्यात, तू बलीने हाणती 20 फुटाच्या. अहो ते नंतर बदल घडवा तुम्ही. आधी मला सांगा, इतका वेळ लागला कस काय? ती काय झालं होतं माहिती का? आंब पिकाय उलसा टाइम लागला. ते म्हणला 2-3 तास पिकत नाहीत. हे, हा म्हणजे तुम्ही पिकवायच गेलते? मग म्हणलं संधीचं सोनं केलं पाहिजे. तो म्हणला 3 तास आंबे पिकत नाही. म्हणलं 3.5 तास लागू दे. हा ना? हा, पण मी नेल्याशिवाय जाणार नाही. मग डोकं असं लावलं, मी उन्हीच्या डोक्यात आलं उलच. म्हणली दाजी आपल्याला पिक्चरला जायची. मला तरी डाऊट चालता 3 ते 6च्या शोला गेले काय म्हणून. 7 वाजता मुंबईला चालले घरी. जरा कसली हुशारी. असा जर मेंदू चालला तर काही बिघडू शकतं. तुला कसं काय माहित आम्ही त्याच शोला गेलो म्हणून? म्हणजे तुम्ही घर पिक्चरला गेलते? अगं मी तुला म्हणले होते ना. आणि तुला अजून सांगू का? तुम्ही कुठे बसले होते ते सांगा. हे महत्वाचा पॉइंट. अगं ताई काय सांगू तुला, दाजीची एवढी वट. पर शेवटच्या नाही का गॅलरी त्याच्यात बसलो होतो. एवढी भारी मोठी स्क्रीन दिसत होती, काय सांगू. आणि तुला एक सांगतो, गेलो ना पिक्चरला आणि हॉल मध्ये आम्ही दोघच. आता काय झालं माहिती का? लोक सगळे मोबाईलला पिक्चर बघत आहेत. केला पिक्चर चालू. तुम्ही दोघांनी? दोघ म्हणजे नाही,
दोघांनी नाही चालू केला, चालू त्यांनीच केला. बघा या दोघं. पण अख्ख्या थिएटर मध्ये आम्ही दोघच. आणि काय काय सुविधा, एवढी मोठी स्क्रीन होती लय. काय हा लय चित्र जबर. आणि अजून काय सांगू, काय पिक्चर झाला एकच नंबर. आणि अख्ख्या थिएटर मध्ये दोघं. तुम्हाला दोघांना कस काय थिएटर उघडलं? आता तुम्ही काय पेशल बिशल होते काय काही? इथं तर चुकायचं, सगळ्या माझ्या लहानपणाचा मित्र आहे त्यो. तुमचा लहानपणाचा मित्र असला म्हणून काय अरे झालं? काय काय टायमाला मला एकट्यासाठी त्यांनी एक पिक्चर दाखवलेला माणूस आहे, हा का? जीवाचा माणूस आहे त्यो. तुला एक सांगू का ताई, अगं दाजी आहे ना एकच नंबर माणूस आहे. एवढी वाट आहे ना दाजीची. खरंच. वाटलंच होतं हा माणूस काहीतरी चत्रेपणा करणार आहे म्हणून. सरपंच साहेब राम राम सरपंच. राम 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 राम. लय लांब येऊन गेले आज. काय नाही रस्ते चाललं होतं, लय आवाज हा, 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 चालला. हा. म्हटलं काय चाललंय बघा तुमचं. हा हा? ते पिक्चर बघायला गेले ना ते सांगत होते पिक्चरची स्टोरी. कोण आहे? बहिणी माझी ही छोटी. मिळवणी आपली, मेवणी. सरपंच मिळवणी आपली. असं आहे? हा अरे लग्नाला गेली. ते एक काम करता का? काय माझं सोयरीची कामं लय जमते. हा? अहो लय भारी सोयरी की इंजिनियर असू द्या असू द्या असू द्या. काय हो? काय चालेल सरपंच साहेब. काय नाही. तुम्ही बघा चांगलं स्थळ बघा एकदम मोठ्या नको, घरचं. कशाला? काय ए! अगं म्हणजे अगं कशाला चालेल सरपंच साहेब लगेच सोयरिकीचं बघायच्या नका आधी? नाव घेऊ. असं हा काय म्हणले? हा काय नाही, ते- काय नाही, सरपंचाला म्हणलं माझ्या जरा ग्रामपंचायत मध्ये थोडं काम आहे, नाव नोंदायचंय ते सरपंच सांगत साहेब, होतो. मी सांगते हिच्यासाठी स्थळ तुम्ही बिंदास बघायला तयारी करा. आणि जेव्हा पाहुणे यायचे ना मला फोन करा, लगेच पाहुणे घेऊन या. सरपंच हिचं लय नका नाव घेऊ. का बरं? नाही काय आहे माहिती का, हा सगळ्यात तुमचं नाही मी मनावर घेणार हा. दोघांचं. पण आता पोरगीच म्हणली की बाबा मला नाही करायचं आता. नाही अजून काय वय आहे का तिचं? बळजबरी कुठं हा, करतेस नाही नाही. का? आणि उद्या काय होईल, तुम्ही सरपंच साहेब येत नाही, नाही. उद्या काय कुठं वाढला तर तुमच्या अंगलट येईन. नाही, नाही, ते तर होय, मग ते काय केलंय नाही, सरपंचांनी? खरंय सरपंच हा. साहेब तुमचं बी. पोरगीच नाही म्हणते. तीच नाही म्हणती तर आता ती दुसरे जेव्हा काय तयार करा? होईल त्यावेळेस सांगा. ठीक आहे, हा काय नाही, चालतंय. लय आवाज चालला होता म्हणून. हा हा नाही काय नाही. नाही. असू द्या, चहा पाणी होईल सगळं, काय नाही, पण माहिती जरा काळजी घ्या. बरं. हा बरं ऐका ना सरपंच साहेब, आले तर चहा घ्या ना थोडा मग. नाही नको, मी आपला संध्याकाळचं फिरायला येतो ना. हा नाही फिरायला आता मला चालेल, कधीच्या चालेल. नावात आले म्हणून हा म्हणलं. हा तेवढं लक्षात असू दे बरं का. काय काय नका लय दुखलं. हा. हा काय नाही, सरपंचाला म्हणलं काय नाही येईन गावात म्हणलं. हा मला का? म्हणले गावात येणार आहे का? घरात जातो आणि बॅग भरून बाहेर ये जरा. का? निघायची तयारी कर तुझी. का पण? अगं निघायची तयारी कर, जा घरात निघ. कशाला 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 म्हणजे? का? तुम्ही जरा तुमच्या ना डोक्याची चावी ना जरा ढळल्यागत वाटायला. तुला काय अक्कल आहे का नाही? आता माझ्या आकलीचं काय लगेच पिशी भरायला लावली यासाठी. खाली बस, ह्यासाठी मला लावलं होतं गावात. हा? बसा मेवणी बाई बसा. एवढे आंबे आणलेत, ही काय फेकून द्यायचेत का? मग खाता येईल ना, किती काय 2-4 तर आहेत. 2-4 येत ही काय खात्यान वाटणी? मला पण आंबा पाहिजे. ठेवा खाली. काय मोकार डोकं लावी ती. बॅग भरली ना, निघ बरं. अगं रस करून खाल्ला असतानाच. तू आहे ना रसाला नंतर येतोय लग्न झाल्यावर. मी लय मोठा रस करून भुगलं भर पाचीन तुला. जा उठ उठ. अगं, निघ. ऐक ना, मला रस खायचाय. निघ, रस बीस काय नाही, निघ. नको जाऊ. का? नका जाऊ मेवणी बाई, काय राहून दे. काय अरे, खाईन पिन. ए बाई तुझ्यामुळे माझा नवरा मेंटल झाल्याने करायला लागलाय. तू जा बाई. बरं चला मेवणी बाई आपण जाऊ मग. काय मोकार लय उद्या वाढवायचं. मी चाललो मेवणी. बरं कस काय जाता तुम्ही? कस काय म्हणजे? मी तुला एक आंबा नाही ठेवणार. मेवणी गेली तर मी बी जाणार. आता येडबिडीचं काय? माझं कसं व्हायचं? तुझं कसं होऊन दे, मला काय कर. चला मेवणी बाई आपलं. अहो भाऊ ते काय तुम्ही? मग काय लावी ती त्यांना? ए बाई चुकलं का माझं? चल ये. अगं ये घरात राहा बाई तू बी. आणि तुम्ही बी कुठे जाऊ नका. द्या इकडे ते आंबे. रस कर चांगला. याला म्हणते डोकं मोकार नाही. राहिली का नाही मेवणी घरी? आता काय जाऊन देतोय, जीव घालतो मेवणीला चांगलं.